सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार. जागर शक्तीचा या मंचामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आपल्याला निसर्गतःच मिळालेल्या ज्या अनेक शक्ती आहेत त्या शक्तींचा आपण विचार करतो आहोत. काल आपण आपल्या वाणी शक्तीविषयी विचार केला. आपल्यामध्ये जशी वाणीची शक्ती आहे तशीच विचार करण्याची शक्ती आहे, तशीच मनाची शक्ती आहे, तशीच आत्मविश्वास असणारी देखील एक शक्ती आहे. या आत्मविश्वासाविषयी आपण बरंच ऐकत असतो. कुठे असते बरं ही शक्ती आणि कशा पद्धतीने काम करते? ती शक्ती कशी वाढवावी? ती शक्ती का कमी होते? याचाही आपण विचार करायला हवा. कारण आत्मविश्वासाशिवाय माणसाच्या जीवनाचा विकास होत नाही. माणसाचं जीवन प्रगतीपथावर तेव्हाच जातं जेव्हा माणूस आत्मविश्वास संपन्न असतो. सगळीकडे या आत्मविश्वासाविषयी अधिक जागरूकता आपल्याला पाहायला मिळते. काय आहे आत्मविश्वास? आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरती असणारा विश्वास. आता हा स्वतःवर असणारा विश्वास म्हणजे आपल्या शरीरावर असणारा विश्वास आहे का? की आपल्या मनावर असणारा विश्वास आहे? की आपल्या बुद्धीवर असणारा विश्वास आहे? खरं तर आत्मविश्वास याचा अर्थ आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी, आपली कार्यक्षमता यांच्यावरती असणारा तो विश्वास आहे. केवळ कुठल्याही एका अंगाचा विचार आत्मविश्वासामध्ये होत नाही. ही सगळी अंग उत्तम आहेत आणि या सगळ्यांना मिळून मी चांगलं काम करू शकतो, मी ठरवलेलं काम पूर्ण करू शकतो, मी नवीन आव्हानं स्वीकारू शकतो, स्वीकारलेली आव्हानं अत्यंत कष्टाने सुयोग्य पद्धतीने पार पाडू शकतो, याविषयीचा जो विश्वास आहे त्याला आत्मविश्वास असं म्हटलं जातं. हा आत्मविश्वास काही लोकांमध्ये उत्तम पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरती ही लोक आपल्या जीवनाचा विकास सर्वांगाने करत असतात. त्यांना त्यांच्या जीवनात कुठलीही गोष्ट अशक्य वाटत नाही आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी मोठी मोठी व्यक्तिमत्व आपण पाहतो त्या व्यक्तिमत्वांमध्ये असणारा एक महत्त्वाचा गुण म्हणजे आत्मविश्वास हा आपण पाहतो की माझ्यावरती विश्वास आहे. ही भावना प्रबळ होणं म्हणजे आत्मविश्वास आहे. मी काम करू शकतो, मी घेतलेलं आव्हान पेलू शकतो, ही भावना म्हणजे आत्मविश्वास. तर काही लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. कुठलंही काम करताना काही लोकांना इतरांची सातत्याने मदत लागते, सहकार्य लागतं. त्यांचा स्वतःवरती विश्वास नसतो, आपल्या कार्यक्षमतेवरती विश्वास नसतो, आपल्या चिंतनावरती, विचारांवरती, आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तींवरती त्यांचा विश्वास नसतो. आणि म्हणून अशी आत्मविश्वास नसलेली जी माणसं असतात ते त्यांच्या जीवनात फारशी प्रगती करू शकत नाही. कारण प्रत्येक वेळेला
समोरची व्यक्ती तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करेलच, तुमच्या पाठीशी उभी राहीलच, पूर्ण वेळ उभी राहील, हे काही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्यामध्ये हा जो आत्मविश्वास आहे हा निर्माण करायला हवा. हा काही बाहेरून निर्माण होणारा भाव नाही किंवा शक्ती नाही, ती आपल्यामध्ये असतेच. फक्त तो आत्मविश्वास आपण थोडासा पडताळून पाहायला हवा की मी अमुक एक काम करू शकतो का. आणि ज्या लोकांना आत्मविश्वास नसतोच अशा लोकांनी सुरुवातीला अगदी छोटी छोटी कामं करून पाहावीत, जी सहजतेने कोणालाही जमतील, ती आपल्याला जमतायत की नाही हे पाहावं. आणि नंतर हळूहळू थोडीशी मोठी, थोडीशी आपल्या आवाक्याच्या बाहेरची कामं घ्यावीत आणि ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यामुळे आत्मविश्वास ही जी शक्ती आहे ही वाढत जाते. आणि जसा जसा आत्मविश्वास वाढत जातो तसा तसा माणूस जो आहे तो खंबीरपणे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना, येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊ शकतो. आत्मविश्वास नसणारी माणसं ही कायम घाबरलेली असतात, भेदरलेली असतात आणि जीवनामध्ये प्रत्येकाच्या संकटही येणारच आहेत, दुःख येणारच आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला नीटपणाने उभं राहता आलं नाही, संकटांचा सामना करता आला नाही, तर माणूस स्वतःलाच दोष देत बसतो. आणि ज्या वेळेला माणूस स्वतःला दोष देतो त्याच्यामध्ये तो आपल्या शक्ती वाया घालवतो. त्याचा आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तींवरती विश्वास बसत नाही. खरं तर निसर्गाने सगळ्यांना सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात दिलेल्या आहेत. फक्त मिळालेल्या या शक्ती नीट समजावून घेणं आपलं काम असतं आणि त्या शक्तींना योग्य त्या मार्गाने दिशा देणं, त्या पद्धतीने आपण काम करणं हे अपेक्षित असतं. आत्मविश्वास माणसांना शत्रूशी लढायला बळ देतो. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण कायम वाचतो. आपले ते आराध्य आहेत. एका आत्मविश्वासाच्या जोरावरती त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती केली. झाशीची राणी आत्मविश्वासाचं उत्तम उदाहरण आहे. ताराबाई साहेब आत्मविश्वासाचं उत्तम उदाहरण आहे. ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या आईसाहेब आत्मविश्वासाचं उत्तम उदाहरण आहे. स्वामी विवेकानंद आत्मविश्वासाचं उत्तम उदाहरण आहे की हातामध्ये कुठल्याही सुविधा नाहीत, फक्त आत्मविश्वास आहे की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते योग्य आहे आणि ते ज्ञान मी नीटपणाने व्यक्त करू शकतो. या आत्मविश्वासावरच त्यांनी शिकागोमध्ये झालेल्या धर्मपरिषदेत आपल्या हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. आत्मविश्वास ही सगळ्यात मोठी शक्ती आपल्यामध्ये. जे लोक म्हणतात ना की माझ्यामध्ये आत्मविश्वास नाहीच आहे, असं नाही आहे. ती शक्ती प्रत्येकामध्ये आहेच, असतेच. फक्त आपल्याला तिला थोडंसं फुलवावं लागतं, तिचा विकास करावा लागतो आणि तिचा विकास केल्यानंतर माणसाला कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये अशक्य राहत नाही. या आत्मविश्वासाच्या जोरावरच प्रत्येक क्षेत्रामध्ये भव्य दिव्य काम करणारी व्यक्तिमत्व आपल्याकडे निर्माण होऊन गेलेली आहेत आणि आजही निर्माण होताना आपण पाहतो. आज चंद्रावरती
आपल्या भारताचं यान उतरलं आहे. हे कशामुळे? आत्मविश्वासामुळे. ज्या शास्त्रज्ञांनी तिथपर्यंत झेप घेतली त्यांच्यामध्ये ही आत्मविश्वास नावाची शक्ती आहे की आपण हे करू शकतो. पण ते काम करत असताना त्यातल्या त्रुटी काय, त्यातले दोष काय, त्यातली आव्हानं काय, ही एकदा बघून ती दूर करण्याचा हळूहळू प्रयत्न केला की आपल्याला यश मिळतं. कारण आत्मविश्वास ज्यावेळेला आपला डेव्हलप होतो त्यावेळेला आपल्याला त्यातून यशाची प्राप्ती अपेक्षित असते. आणि ज्यावेळेला यश येत नाही त्यावेळेला थोडासा आत्मविश्वास कमी होण्याची देखील शक्यता असते. पण कुठेही खचून न जाता, आत्मविश्वास कमी न करता, केलेल्या गोष्टीमध्ये कुठल्या त्रुटी राहिल्यात हे जर आपण पाहत राहिलो तर मात्र आपला आत्मविश्वास जो आहे तो आपल्याला नीटपणाने विकसित करता येतो. आत्मविश्वास ही शक्ती इतर प्राण्यांमध्ये आहे की नाही आपल्याला माहिती नाही, पण माणसामध्ये हा आत्मविश्वास पुरेपूर भरलेला असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला वारंवार याची प्रचिती येत असते. लहान मुलंसुद्धा अत्यंत धीटपणाने बोलतात, व्यक्त होतात, कृती करतात. त्यावेळेला त्यांना हा आत्मविश्वास आहे कोण शिकवतं? कोणी शिकवत नाही. आतून ती शक्तीच त्यांना प्रेरणा देत असते. आणि आपण त्याच शक्तीला आवाहन द्यायला हवं. ती शक्ती नीटपणाने समजून तिची डेव्हलपमेंट आपण करायला हवी. या आत्मविश्वासामुळेच आपण जग जिंकू शकतो. आज आपला भारत देश ज्या सन्मानाने उभा आहे संपूर्ण जगामध्ये, त्याचं जे एक नवीन रूप व्यक्त होत आहे, त्या रूपामागे भारताचा असणारा आत्मविश्वासच सिद्ध होत आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आत्मविश्वास हा आवश्यकच असतो. त्याशिवाय त्या क्षेत्राची प्रगती होत नाही. तसं आपलं व्यक्तिमत्व आहे की आपल्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असतात. ते पैलू आपल्याला प्रकाशित करण्यासाठी सुद्धा आत्मविश्वासच लागतो. आणि आत्मविश्वास हा आपल्यामध्ये कायम असतोच. तो जन्मताच असतो. फक्त त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण आपल्यातल्या शक्तीचा जागर करत असताना या आत्मविश्वास नावाच्या शक्तीलाही आपण आवाहन दिलं पाहिजे. या शक्तीचा जितका करता येईल तितका विकास आपण करून घेतला पाहिजे. आणि या शक्तीच्या माध्यमातूनच आपण स्वतःला सिद्ध करत गेलं पाहिजे. आत्मविश्वासाशिवाय माणसाचं कर्तृत्व सिद्ध होत नाही, माणसाचं व्यक्तिमत्व सिद्ध होत नाही. तर आज आपण आत्मविश्वास या शक्तीचा विचार केला. ही शक्ती जर आपल्याला उत्तम पद्धतीने डेव्हलप व्हावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा आपण आपल्यावरती विश्वास ठेवायला हवा. आणि त्यानंतर आपल्याला ज्या काही सुविधा मिळाल्या आहेत, जे ज्ञान आपण संपादन केलं आहे, त्याच्यावरही विश्वास ठेवायला हवा. थोडं थोडं स्वतःला विचारांच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून, भावनांच्या माध्यमातून व्यक्त करायला शिकायला हवं. ते जसं आपण करायला लागतो तसा तसा आपला आत्मविश्वास वाढत जातो. आज आपण या आत्मविश्वास शक्तीची ओळख करून घेतलेली आहे. शक्तीचा जागर करत असताना ही शक्ती आपल्याला निश्चितपणाने विकसित करायची आहे. आज आपण थांबूया. उद्या परत नवीन शक्तीचा आपण परिचय करून घेऊया. धन्यवाद.